नमस्कार मंडळी, आपण आज डाळीतल्या शेवग्याची भाजी करूया। सर्वप्रथम आपण 1 वाटी तूर डाळ, अर्धी वाटी मूग डाळ ती स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन कुकरमध्ये टाकून त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकूया। त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून त्याच्या 2 शिट्ट्या करून घेऊया। तोपर्यंत आपण शेवगा चिरून त्याची सालं काढून कांदा, टोमॅटो, लसूण थोडासा चेचून कढीपत्ता हे सगळं साहित्य घेऊया। मग कढईमध्ये आपण थोडंसं तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, लसूण टाकून कढीपत्ता टाकून छानपैकी परतून देऊन कांदा टाकून तोही मस्तपैकी परतून देऊया। मग थोडं 5 मिनिटं वाफवून देऊया। वाफवल्यानंतर ते कांदा छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडा शेवगा टाकून हळद टाकून छानपैकी परतून देऊन ते परत 5 मिनिटं वाफवून देऊया। मग त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून थोडंसं मीठ टाकून परत छानपैकी परतून देऊया। परतल्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवून 1-2 मिनिटं ठेवा। मग त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी, 1.5 ग्लास पाणी टाका। मग त्याच्यामध्ये पाणी टाकल्यानंतर 5 मिनिटं परत वाफवून द्या। मग गरम मसाला, परत धने पूड, परत घरचा मसाला, मिरची पावडर टाकून छानपैकी परतून देऊया। परत 5 मिनिटं वाफवून देऊया। वाफवून दिल्यानंतर आपण जी डाळ मगाशी शिजवली होती ती आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊन छानपैकी हलवून घेऊन त्याच्यामध्ये लाल मिरचीची पावडर आणि कोथिंबीरचा छानपैकी तडका देऊया। अशा प्रकारे मस्त शेवग्याची भाजी तयार झालेली आहे, डाळीतल्या शेवग्याची भाजी। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।